नमस्कार, स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण मस्त खमंग चटपटीत सोलापुरी चटणी घरच्या घरी कशी बनवायची ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर सोलापुरी चटणी आपण नेहमीची जशी घरी शेंगा चटणी बनवतो त्यापेक्षा ही थोडी चटणी वेगळी आहे. याची करायची पद्धत पण वेगळी आहे. तर आपण मस्त अशी ही सोलापुरी चटणी कशी बनवायची ते बघूया. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी शेंगदाण्याची चटणी वाटण्यासाठी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत. तर आपल्याला या शेंगदाण्याला छान भाजून घ्यायचं आहे. तर सोलापुरी चटणी करण्याची पद्धत एकदम वेगळी असते. ती चटणी कशी असते, थोडे-थोडे गोळे असतात. त्याला छान तेल सुटलेलं असतं. तर आपण तशीच चटणी घरी बनवणार आहोत. तर शेंगदाणे भाजताना आपल्याला गॅस बारीक करूनच भाजून घ्यायचे आहेत आणि जेवढा गॅस बारीक करून शेंगदाणे खमंग भाजतील, तेवढी चटणी आपली ही खमंग लागते. तर मस्त असे हे शेंगदाणे चटचट वाजू लागलेले आहेत आणि छान आपले हे शेंगदाणे पण छान भाजले गेलेले आहेत. एक 5-6 मिनिटामध्ये आपली या शेंगदाण्याचा पण छान कलर पण बदललेला आहे आणि खमंग असे आपले हे चटणीसाठी शेंगदाणे भाजून तयार झालेले आहेत. तर आपण शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घेऊया. तर हे भाजलेले शेंगदाणे आपल्याला थंड करण्यासाठी बाजूला काढून ठेवायचे आहेत. तर आपल्याला हे शेंगदाणे छान पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत. तर आपले शेंगदाणे हे थंड झालेले आहेत. तर आपल्याला या शेंगदाण्यावरची साल काढून घ्यायचं आहे. तर मी दोन्ही हातांनी जितकी निघेल तेवढे या शेंगदाण्याची साल काढून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हाताने मी चोळून या शेंगदाण्यावरची साल काढून घेतलेली आहे. तर आपल्याला चटणी वाटण्यासाठी लागणारं साहित्य बघूया. इथे मीठ घेतलेलं आहे मी, लाल तिखट, लसणीच्या पाकळ्या आणि जिरं घेतलेलं आहे. तर आपण जे शेंगदाण्याची साल काढून घेतली होती त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. लाल मिरची पावडर टाकून घेतलं, लसणीच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत, जिरं टाकलं. तर आपल्याला चटणी बनवण्यासाठी हे सगळं साहित्य जे घेतलेलं आहे आपण हे उखळामध्ये घालून घ्यायचं आहे. तर मिक्सरचा वापर न करता मी आज मस्त अशी ही घरगुती पद्धतीमध्ये आणि पारंपरिक पद्धतीमध्ये छान अशी सोलापुरी चटणी वाटणार आहे. तर मस्त असं हे आपण चटणीला कुटून घ्यायचं आहे. तर इथे मी चटणी वाटण्यासाठी बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे. म्हणजे सोलापुरी चटणी ही चवीला अजिबात तिखट नसते. तर आपल्याला चटणी वाटताना छान चमच्यानी एकसारखं मिसळून घ्यायचं आहे. तर हे चटणी वाटताना छान आपल्याला चमच्यानी एकसारखं मिसळून घ्यायचं आहे. म्हणजे ही चटणी एकदम व्यवस्थित सगळीकडे तिखट, मीठ हे आपल्याला लागू होतं. तर मस्त असं हे आपल्याला एकसारखं हे या चटणीला वाटून घ्यायचं आहे. जसं-जसं आपण चटणी वाटत जाऊ, तसं-तसं या चटणीचा कलर बदलतो. तर मिक्सरमध्ये काढलेल्या चटणीपेक्षा जी उखळामध्ये कांडून घेतलेली चटणी असते, उखळामध्ये काढून घेतलेल्या चटणीची चवच एकदम भारी असते. जर तुमच्याकडे उखळ नसेल, तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं चटणी वाटण्याचं साहित्य घालून त्याच्यामध्ये 1-2 चमचे जर तेल घातलात आणि चटणी वाटलात, तर आपण जशी उखळामध्ये चटणी वाटतो, तशीच मिक्सरच्या भांड्यामध्ये छान चटणी वाटून तयार होते. तर या सोलापुरी चटणीला मुद्दापण चटणी असे म्हणतात. तर आपली ही जसं-जसं चटणी वाटेल, तसं-तसं आपली ही चटणी छान घट्टसर आणि छान तेल पण सुटत आहे आणि या चटणीला टेक्स्चर पण किती सुंदर आलेलं आहे बघा तुम्ही. तर तुम्ही उकळामध्ये वाटून घेतलेली चटणीचं चव आणि त्याचं टेक्स्चर छान असं हे सोलापुरी चटणीसारखंच येते. तर अशा पद्धतीने तुम्ही ही चटणी उकळात वाटून घेतल्याने याची चव पण एकदमच भारी येते. तर बघितलात या चटणीला छान रंग पण छान आलेला आहे आणि टेक्स्चर पण छान सोलापुरी चटणीसारखंच आलेलं आहे. तर मस्त अशी ही सोलापुरी चटणी आपण घरच्या घरी उखळामध्ये काढलेली आहे. तर आपण ही चटणी एका डिशमध्ये काढून घेऊया. तर ही चटणी तुम्ही हवाबंद डब्यामध्ये 1 ते 2 महिने आरामात टिकते. तर मस्त अशी ही सोलापुरीची खमंग चटकदार शेंगदाण्याची चटणी बनवून तयार झालेली आहे. तर ही चटणी सोलापूरला जशी भेटते त्याच पद्धतीने आपण ही सोलापुरी चटणी वाटलेली आहे. जर तुम्हाला माझी शेंगदाणा चटणीची रेसिपी जर आवडली असेल, तर माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल, तर या स्वामीप्रसाद किचन चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.